बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न, मात्र गवईंच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त, आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही, मोदींची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनीही निषेध नोंदवला। अजित पवारांविरोधात मोठं षडयंत्र सुरू, भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट, जरांगेंचा आरोप, तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय, जरांगेंची टीका। मी काय, कोणीच अजित पवारांना संपवू शकत नाही, जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी, खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातूर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। नारायण राणेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजन तेलींविरोधात तक्रार केल्याची माहिती। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार, तेलींचा आरोप। निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी, विकास कामांच्या निधीबाबत अजित पवारांची भूमिका उदासीन, आमदारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार, सूत्रांची मुक्ती। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी, मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना, राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू, मुलांना औषध देऊन देणाऱ्या डॉक्टरला अटक, मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये 5 पालिकांवर एकमत, मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, संजय राऊतांकडून मुंबई मनपात ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। पैसे घेतल्याच्या तक्रारीनंतर बावनकुळेंची नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट, अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले, कारवाई करण्याचा बावनकुळेंचा इशारा। महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये उर्दू ही पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, उर्दू साहित्य संमेलनात नवाब मलिकांची मागणी। हिंदी संस्कृतप्रमाणे उर्दू ही पर्यायी भाषा असावी, मलिकांचं मत। यंदाची कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना धरण किंवा तलावातून मोफत माती देणार, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी हा मोठा निर्णय। कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देण्याबाबत समिती गठीत। अहिल्यानगरसह यवतमाळ, लातूरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी।